10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, तुमची बोर्ड एक्झाम जवळच येत आहे आणि बरेच विद्यार्थी रोडमॅप विषयी मला कमेंट करत होते, रोडमॅपचा व्हिडिओ बनवा. तर कंप्लीट रोडमॅप व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज देखील आपण घेऊन आलेलो आहे. ती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यात आपल्या या चॅनलला फक्त छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओबद्दल माहिती कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, रोडमॅपमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर 10वीचे पेपर्स हे जवळ आलेले आहेत. आता आपल्या चॅनलवरती 10वीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपरसहित आपण टाकत असतो, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, मागच्या वर्षीचे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर IMP क्वेश्चन पेपर आपण ज्या दिले होत्या त्याच्यातले 100% क्वेश्चन जे आलेले आहेत आपण दिलेले, त्याचा फीडबॅक व्हिडिओ विद्यार्थ्यांचा आपण अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरती ट्रस्ट करून तुम्ही ह्यावेळची बोर्ड एक्झाम जर दिली तर नक्कीच तुम्हाला 70 पैकी 70 मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागला तरच मिळणार. ठीक आहे, आणि आपले चॅनल जे सांगताय ते फॉलो करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सप्टेंबर, आता सप्टेंबर चालू आहे, आज 6 सप्टेंबरला मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, तुम्ही किती सप्टेंबरला पाहताय हे नक्की कमेंट करा आणि तुमची सेमिस्टर सेकंड एक्झाम कधी आहे हे नक्की कमेंट करा. फेब्रुवारीपर्यंतचा रोडमॅप आपण पाहूया आणि तुम्हाला एक सांगतो की या ठिकाणी परत एकदा सांगतो, 100% तुम्ही स्टॉपर असणार आहे तुमच्या शाळेची, जर आपला रूल फॉलो केला, रोडमॅप फॉलो केला. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता सगळ्यात पहिले म्हणजे हा सप्टेंबर महिना. ठीक आहे, आता सप्टेंबर महिन्यामध्ये काय काय तर तुमचे आता सण वगैरे असतात, पण तुम्हाला सिलेबस किती कंप्लीट करायचं आहे. तर तुमचं जेवढं सेमिस्टर आहे, सेमिस्टर एक्झाम जेवढी आहे त्याला जेवढा सिलेबस आहे तो सिलेबस जो आहे तो सगळा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे यामध्ये. ठीक आहे, आता सगळा सिलेबस म्हणजे काय, तर आता समजा तुम्हाला सायन्स पार्ट 1 घ्या, सायन्स पार्ट 1. ठीक आहे, सायन्स पार्ट 1चे तुम्हाला समजा 10 चॅप्टर्स आहेत, 10 चॅप्टर्स. तर हे जे 10 चॅप्टर्स जे आहेत ते तुमचे सप्टेंबर मंथपर्यंत कवर व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जर तुमचं जर समजा सेमिस्टर फर्स्ट झालेलं आहे, ठीक आहे, सेमिस्टर फर्स्टचा सिलेबसची तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे, तर ते तुम्हाला सांगतो मी कशी करायची, काय सर्व सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सेमिस्टर सेकंडचा जो सिलेबस आहे तो तुमच्या शाळेने डिक्लेअर केला असेल, तुम्हाला किती येणार आहे ते, तर तेवढाच करायचं आहे तुम्हाला ह्या महिन्यात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ऑक्टोबरमध्ये काहीतरी सेमिस्टर एक्झाम असू जाईल सेकंड सेमिस्टरची. ठीक आहे, म्हणजे द्वितीय सत्र आपण त्याला म्हणतो आपल्या भाषेत, द्वितीय सत्र परीक्षा, द्वितीय सत्र कधी आहे ते नक्की कमेंट करा. आता त्यानंतर ऑक्टोबर महिना लागेल. ऑक्टोबरमधून तुम्हाला सिरीज कशी चालू करायची आहे, ज्यावेळी तुम्ही सेकंड टर्म एक्झाम समजा 2 ते 3 ऑक्टोबरला आहे, तर या 2 ते 3 ऑक्टोबरला एक 5 ते 6 दिवस तुमची 7 दिवस 8 दिवस 10 दिवसची एक्झाम चालली आहे. 10 दिवस 16 ऑक्टोबर महिन्यातले आणि एक 11 दिवसापासून. विद्यार्थी मित्रांनो, 11 दिवसापासून म्हणजे काय, तर पहा, समजा ऑक्टोबरची जी 11 तारीख आहे, 11th तारीख, 11 तारीख, या 11 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे बोर्ड एक्झामचं प्रिपरेशनला. आता तुम्ही सेमिस्टर एक्झामची प्रिपरेशन करतायत, त्यामध्ये इतका परफेक्ट अभ्यास करा की फक्त तुम्हाला रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला बोर्ड एक्झामचा अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हे कसं करायचं हे देखील सांगतो. ऑक्टोबरमध्ये तुमचा बोर्ड एक्झाम, आता किती दिवस तो अभ्यास करायचा बोर्ड एक्झाम, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यात तुमची रिव्हिजन सगळी रिव्हिजन. ठीक आहे, पहिल्या सेमिस्टरपासून तर दुसऱ्या सेमिस्टरपर्यंत सगळी रिव्हिजन, ऑल रिव्हिजन. ठीक आहे, आणि त्याचबरोबर PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सॉल्व करून झालं पाहिजे. डिसेंबर लागेल, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यामध्ये तुम्हाला टाईम मिळणार नाही. ठीक आहे, टाईम मिळणार नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या महिन्यामध्ये तुम्हाला फक्त 1 शॉट लेक्चर पाहिजे. आता 1 शॉट लेक्चर कोणाचे पाहिजे आहेत तर ते देखील सांगतो. तर आता 1 शॉट कसे पाहिजे हे सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्ले स्टोअरला जा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय आहे, आपलं GMSचं एज्युकेशनचं चॅनल आहे. ठीक आहे, म्हणजे ॲप आहे प्ले स्टोअरला सर्च केलं तरी चालेल किंवा तुम्ही या ठिकाणाहून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डिस्क्रिप्शनमधून गेला तरी चालेल. त्या ठिकाणी प्ले स्टोअरला ते ॲप इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं लॉग इन वगैरे करून घ्या आणि त्यानंतर तुमची स्ट्रीम निवडा. स्ट्रीम काय निवडायची आहे पहा, डिप्लोमाचं त्या ठिकाणी सेक्शन आहे, 10वी बोर्ड एक्झामचं आहे, इंजिनिअरिंगचं आहे. तर तुम्हाला 10th बोर्ड किंवा असं बोर्ड 2025 असं लिहिलेलं असेल, ती स्ट्रीम फक्त निवडायची आणि ओके करायचं. त्यानंतर तुम्हाला 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी असेल तर 12वीचे दोन्हीचे क्रॅश कोर्स मिळतील. त्या क्रॅश कोर्सची प्राईज आता तुम्हाला सांगतो काय, फक्त 99 रुपीज आहे. त्या प्राईजमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे एकदा समजून घ्या. पहा, सगळ्यात पहिले म्हणजे ती गोष्ट असते मेन म्हणजे रिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. बेस्ट फॅकल्टीज आहेत, 4 ते 5 फॅकल्टीज आहेत. त्यानंतर रिव्हिजन नंतर 1 शॉट लेक्चर
वन शॉट लेक्चर प्रत्येक चॅप्टरचे, आणि त्याचबरोबर तुम्हाला काय काय मिळणार आहे अजून, तर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पर चॅप्टर. ठीक आहे, पर चॅप्टर म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. वेगवेगळे फोल्डर्स तयार केलेले आहेत आपल्या ॲपमध्ये. तर त्या फोल्डर्समध्ये PYQs, क्वेश्चन पेपर नोट्स, परत इम्पॉर्टंट क्वेश्चन, वन शॉट, त्यानंतर रिव्हिजन, इतकं तुम्हाला सेक्शन्स मिळणार आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे तर मिळणार आहे. पण तुम्ही म्हणता की हे 99 एका सब्जेक्टसाठी आहे का? तर नाही, तुमचे ऑल सब्जेक्ट, जसं की तुम्हाला सब्जेक्टचं नाव देखील सांगतो. सायन्स पार्ट 1, पार्ट 2, मॅथ असेल, इंग्लिश असेल आणि मराठी असेल, त्याचबरोबर अजून संस्कृत किंवा हिंदी असेल आणि इतिहास भूगोल. ठीक आहे, इतिहास भूगोलचे आपण टाकणार नव्हतो पण टाकणार आहेत. ठीक आहे, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन टाकणार आहे फक्त इतिहास भूगोल, आणि एवढं सगळं फक्त कितीला आहे? 99 रुपीजमध्ये. तर लवकर जायचं, प्ले स्टोअरला जायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर तो परचेस करून, जर तुम्ही लवकरात लवकर तो कोर्स परचेस केला तर तुमचाच फायदा आहे. त्या रिव्हिजन लेक्चर्स आता अपलोड करायला स्टार्ट झालेलं आहे, तर ते रिव्हिजन लेक्चर्स लवकरात लवकर घ्या. त्या ठिकाणी रिव्हिजन चालू करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स लेक्चर अपलोड करण्यास स्टार्ट झालेलं आहे, ते बुकमध्ये टिक मार्क करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता हे करायचं तुम्हाला ह्या 2 महिन्यात, जानेवारी, डिसेंबर आणि जानेवारी पण. तुम्ही तो कोर्स जानेवारी घेतला तर फेब्रुवारीच्या स्टार्टिंगपर्यंत करू शकता, 1 फेब्रुवारीपर्यंत. तर तुमची अभ्यास 100% होऊन जाईल. त्या कोर्समध्ये संपूर्ण अभ्यास तुमचा होऊन जाईल. रोडमॅपमध्ये काय असतं, तर तुम्ही रिव्हिजन जास्तीत जास्त केली पाहिजे. रिव्हिजनच बरोबर तुम्हाला वन शॉट लेक्चर, म्हणजे तुमचं रिव्हिजन करून पण तुम्हाला मागचं ध्यानात आणण्यासाठी तुम्हाला आधी वन शॉट लेक्चर पाहावे लागतील, मगच तुम्हाला रिवाईज करावं लागेल, नाही तर तुमच्या काहीच ध्यानात राहणार नाही रिवाईज केलं नाही तर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट सेमिस्टर म्हणजे प्रथम सत्राचं तुमचं झालेलं आहे. आता ते तुमच्या ध्यानात नसेल तर तुम्हाला रिव्हिजन मारावे लागेल. ते ध्यानात कसं आणायचं, असे आपल्या यूट्यूब चॅनलवरती याच्यावरती व्हिडिओ येत राहणार आहे, आणि आपल्या ॲपवरती देखील एक व्हिडिओ येत राहणार आहे. त्यामुळे आत्ता जायचं, या चॅनलला सबस्क्राईब करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आहे त्याला डाउनलोड करायचं. काय अडचण आली तर त्या ॲपमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्याला मला मेसेज करा तुम्हाला ॲप डाउनलोड करता येत नसेल तर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं नका. धन्यवाद.